नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 9वीच्या वर्गाचा इंग्रजी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण इंग्रजीची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे. यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. त्याचबरोबर यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट अवश्य पहा. यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते सुद्धा कमेंट करून सांगा. चला तर मग अधिक वेळ न घालवता आपण इयत्ता 9वीची इंग्रजी विषयाची सन 2025-26ची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवूया. इयत्ता 9वी इंग्रजी फर्स्ट युनिट टेस्ट प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका 2025ची एकूण 20 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे आणि ही सोडवण्यासाठी आपल्याला 1 तासाचा वेळ हा दिला जाणार आहे. आपल्या इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील फर्स्ट युनिट अभ्यासक्रमासाठी विचारलेले आहे, त्यावर आधारित ही क्वेश्चन पेपर तयार केलेली, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्षपूर्वक पहा. असेच प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत. गरज असेल तर या प्रश्नांची उत्तरं व्यवस्थित आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि पाठांतर करा, म्हणजे आपल्याला पेपरमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळवायला मदत होईल. बघा, आपला क्वेश्चन 1 असेल लँग्वेज स्टडीसाठी. 5 गुणांचा हा प्रश्न असेल आणि 5 1-1 गुणांचे प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारले जातील. बघा, त्याच्यातलं पहिलं असेल कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर. 2 शब्द आपल्याला दिले जातील आणि त्यामध्ये एक वर्ड्स आपला मिसिंग असेल तो आपल्याला बरोबर टाकायचा असेल. दुसरा आहे अल्फाबेटिकल ऑर्डर आपल्याला कंप्लीट करायची आहे. 4 शब्दांचा एक गट दिला जाईल आणि ते ABCDच्या क्रमाप्रमाणे आपल्याला लिहायचे आहेत. बघा, या ठिकाणी लिहून दाखवलेले आहे. याच पद्धतीचे प्रश्न आपल्याला असतील. तिसरा प्रश्न असेल सूचनेनुसार आपल्याला वाक्यामध्ये बदल करायचा असेल, एक वाक्य दिलं जाईल. चौथा रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. उदाहरणार्थ स्कूल, क्लासरूम, फ्रेंड, ब्लॅकबोर्ड, टीचर, गर्ल्स, बॉईज, डस्टर, चॉक. या पद्धतीने स्कूलला रिलेटेड जे जे वर्ड्स असतील ते आपण कोणतेही 4 वर्ड्स या ठिकाणी लिहायचे आहेत. त्यानंतर 5व्यामध्ये आपल्याला स्मॉल वर्ड्स लिहायचे आहेत, ॲक्च्युली सारखे रिलेटेड. बघा, ते लिहून दाखवलेले आहेत. त्या शब्दापासून बनणारे छोटे छोटे शब्द. त्यानंतर क्वेश्चन 2 बघा, 1मध्ये 8 गुणांसाठी आपल्याला एक पॅसेज दिला जाईल आणि त्या पॅसेजवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत. बघा, हा पॅसेज आपल्या पाठ्यपुस्तकातलाच आहे, तो आपण काळजीपूर्वक वाचायचा आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी पूर्ण करायच्या आहेत. बघा, पहिलं वाक्य, कंप्लीट द फॉलोइंग स्टेटमेंट. दिलेलं वाक्य आपल्याला पूर्ण करायचं आहे पॅसेजच्या आधारे. दोन वाक्य दिले आहेत तसे दोन्ही पूर्ण करा. त्यानंतर पुढचं A3 ऑपोजिट वर्ड्स लिहायचे आहेत. सेम, डिफरंट, पुअर, रिच. त्यानंतर विचारलेली प्रश्न पॅसेजच्या आधारे लिहा. A4 A5ची उत्तरं बघा या ठिकाणी लिहून दाखवलेली आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 बघा, रीड द फॉलोइंग टांझा. 7 गुणांसाठी एक पोयम दिलेली आणि त्यावर आधारित आपल्याला
विचारलेल्या ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायच्या आहेत. बघा त्या प्रश्नांची उत्तरं. दिलेल्या पोएमचं आधी वाचन करा आणि मग प्रश्नांची उत्तरं या पद्धतीने सोडवा. बी भागामध्ये आपल्याला मॅच द फॉलोइंग जोड्या लावायला दिलं आहे. बघा त्यांचा पर्याय क्रमांक दिलेला आहे. ते जोड्या पण व्यवस्थित लक्षात ठेवा. A3 आपला रॅमिंग वर्डसाठी आहे. पोएममधले रॅमिंग वर्ड आपल्याला शोधून लिहायचे आहेत. बघा ते लिहून दाखवलेले आहेत. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वीची इंग्रजी विषयाची प्रथम घटक चाचणी परीक्षेची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली. आपल्याला ही प्रश्नपत्रिका नक्कीच उपयोगी ठरणारी. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. थँक्यू.